कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लवकरच महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार आहे। तर सर्वोच्च न्यायालयानं इच्छा मरणाची परवानगी दिलेल्या हरीश राणाचं निधन झालंय। मुंबईतील पहिली सिग्नल शाळा निरागस मुलांचं भविष्य बदलतेय, तर 1 एप्रिल पासून ऑनलाईन पेमेंटचे नियम बदलणार आहेत। पाकिस्तान हा जगातला सगळ्यात प्रदूषित देश ठरलेला आहे, तर रॅपर बादशाहनं 6 वर्षांनी पुन्हा लग्नगाठ बांधलीये। याशिवाय राजस्थान रॉयल्स संघाचा सौदा झालेला आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 25 मार्च वार बुधवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी लोकसभेच्या जागांसंदर्भातली। महाराष्ट्रात पुढच्या काही वर्षात राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकारकडनं 2029च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण लागू करण्याबाबत हालचालींना वेग आलाय। जर हे बदल लागू झाले तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांची संख्या ही 48 वरनं वाढून 72 वर पोहोचणार आहे। देशभरात लोकसभेच्या जागांची एकूण संख्या सध्या 543 आहे। ती वाढवून 816 करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे। लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावं हा या मार्गाचा उद्देश आहे। नव्या प्रस्तावानुसार राज्यातील जागांमध्ये सुमारे 50% वाढ होण्याची शक्यता आहे। याचा अर्थ सातारा, पुणे, ठाणे आणि मुंबई सारख्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरी भागांमध्ये नवीन मतदारसंघ निर्माण होणार आहे। याशिवाय 2029च्या निवडणुकांपूर्वी नारी शक्ती वंदन अधिनियम प्रभावीपणे लागू करण्याचाही केंद्र सरकारचा प्रयत्न आहे। या अंतर्गत प्रस्तावित 816 जागांपैकी 1/3 म्हणजेच सुमारे 272 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्रातील संभाव्य 72 जागांपैकी सुमारे 24 जागा या महिला उमेदवारांसाठी राखीव असणार आहेत। मात्र या संपूर्ण प्रक्रियेचा थेट संबंध पुढील जनगणनेशी आहे। अंदाजानुसार 1 मार्च 2027 पर्यंत जनगणना ही पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर परिसीमन आयोग अंतिम अहवाल करणार आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे हरीश राणाच्या निधनाबाबतची। गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणाची मरण यातनांमधून आता सुटका झाली आहे। सर्वोच्च न्यायालयानं इच्छा मरणाला परवानगी दिल्यानंतर एम्समध्ये हरीश राणा यांची लाईफ सपोर्ट सिस्टम हटवण्यात आली। त्यानंतर त्यांचं पाणीही बंद करण्यात आलं होतं। अशातच हरीशनं मंगळवारी शेवटचा श्वास घेतलाय। महत्त्वाचं म्हणजे भारतात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरण देण्यात आलेलं आहे। हरीश राणा यांच्या आईवडिलांनी त्याला इच्छा मरण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यानंतर 11 मार्च 2026 रोजी हरीशच्या इच्छा मरणाला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आणि ऐतिहासिक निर्णय दिला होता। हरीशच्या इच्छा मरणाची प्रक्रिया एम्समध्ये एका डॉक्टरांच्या समितीच्या देखरेखीखाली पार पडली। त्याची लाईफ सपोर्ट सिस्टम हटवल्यानंतर जेवण आणि पाणी हळूहळू बंद करण्यात आलं होतं। 2013 मध्ये हरीश पंजाबमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता। त्यावेळी चंदीगडमध्ये इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील बाल्कनीतून कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। तेव्हापासून हरीश राणा कोमात होता। कुटुंबीय आणि डॉक्टर्सनी सर्व प्रकारचे उपचार करून पाहिले, तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही। त्याला फूड पाईपद्वारे जेवण दिलं जात होतं, तर गरजेनुसार ऑक्सिजन सपोर्ट सुद्धा लावावा लागत होता। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबईतल्या पहिल्या सिग्नल शाळेबाबतची। मुंबईत गजबजलेल्या रस्त्यांखाली उड्डाणपुलाच्या सावलीत आता एक वेगळीच क्रांती घडतेय। निरागस मुलांचं भविष्य इथे घडवलं जात आहे। मुंबई महानगरपालिकेनं सांताक्रूज चेंबूर जोड मार्गावर
शहरातील पहिली सिग्नल शाळा सुरू केली आहे. जे मुलं कालपर्यंत सिग्नलवर भीक मागत होते किंवा छोट्या छोट्या वस्तू विकत होते, अशा मुलांसाठी ही शाळा आशेचा किरण ठरतीये. मुंबईच्या महापौर आणि समर्थ भारत विद्यापीठ यांच्या सहकार्यानं सुरू झालेल्या या उपक्रमानं शाळा मुलांकडे हा विचार प्रत्यक्षात आलेला आहे. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे तिची आधुनिकता आहे. उड्डाणपुलाखाली रंगीबेरंगी डब्यांमध्ये मुलांना फक्त अक्षर ज्ञानच नाही तर रोबोटिक्स, संगणकीय आणि विज्ञान प्रयोगशाळेचंही शिक्षण दिलं जात आहे. ही केवळ शाळा नाहीये तर एक निवासी केंद्र आहे, जिथे मुलांना मोफत शिक्षणासोबत पौष्टिक आहार आणि स्वच्छ कपडे सुद्धा दिले जात आहेत. अशा शाळा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू व्हाव्यात, अशी मागणी आता विविध स्तरातून केली जाते. पॉडकास्टची चौथी बातमी ऑनलाईन पेमेंट्सच्या नियमासंदर्भातली. 1 एप्रिल 2026 पासून देशातील ऑनलाईन पेमेंटच्या नियमासंदर्भात बदल होणार आहेत. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे नियम लागू करण्यात येणार आहेत. RBIच्या नव्या निर्देशांनुसार आता कोणताही ऑनलाईन व्यवहार पूर्ण करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आता पेमेंट्सची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला किमान 2 सुरक्षा उपाय वापरावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही पासवर्ड, पिन, OTP किंवा बायोमेट्रिक्स वापरता येणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी एक पद्धत डायनॅमिक असणं आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यावर उपाययोजना म्हणून RBIनं आता हे पाऊल उचललंय. पॉडकास्टची 5वी बातमी प्रदूषणाबाबतची. 2025च्या वर्षात पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरलाय. इथे हवेत गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा तब्बल 13 पटींनी अधिक असल्याचं आढळून आलेलं आहे. सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत बांगलादेश 2ऱ्या, तजाकिस्तान 3ऱ्या तर भारत या यादीत 6व्या क्रमांकावर आहे. याशिवाय अमेरिकेसह युरोपातील देशातील सुद्धा प्रदूषण वाढ झालेली आहे. या अहवालानुसार जगभरातील 143 देशांमध्ये हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. यापैकी 130 देश हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले. स्वित्झर्लंड स्थित वायू गुणवत्ता निरीक्षण करणाऱ्या IQ एअर या संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केलाय. पॉडकास्टची 6वी बातमी IPL संदर्भातली. इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स हा संघ काल सोमानी यांच्या नेतृत्वाखाली समूहाला $1.63 अब्ज मध्ये विकण्यात आल्याची माहिती आहे. या समूहामध्ये वॉलमार्टचे रॉब वॉल्टन यांचाही समावेश आहे. याबाबतची औपचारिक घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या करारावर स्वाक्षरी झालेली आहे आणि 2026च्या IPL हंगामानंतर हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. IPLच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा करार आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी प्रसिद्ध रॅपर बादशहाच्या विवाहासंदर्भातली. प्रसिद्ध रॅपर बादशहाच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हा लग्न सोहळा अगदी गुप्तपणे पार पडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बादशहानं पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीशी विवाह केलाय. गेल्या काही काळापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या आणि आता व्हायरल झालेल्या या फोटो आणि व्हिडिओजमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलेलं आहे. ईशाची आई पूनम हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बादशाह आणि ईशा एकमेकांना वरमाला घालताना दिसतायत. त्यामुळे चाहत्यांकडनं अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 2012 मध्ये बादशाहनं जास्मिन मसीहशी लग्न केलं होतं. मात्र 2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता आणि आता 6 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडे.